तर आपण जर बघत असाल तर भाजपा पक्षाच्या माध्यमातून बदलापूर शहरामध्ये जे आहे मतदारांना पैसे वाटप करताना पकडले गेलेलं आहे आणि यानंतर जे काही नागरिक होते ज्यांनी पैसे घेतले त्यांना जे आहे आता या ठिकाणी पोलीस प्रशासन जे आहे ते घेऊन जाताना आपल्याला बघायला मिळतंय। या ठिकाणी आपण जर बघत असाल मागे जरा कॅमेरा फिरवा बघा, लेडी पोलीस जे आहेत ते ज्या काही महिला होत्या ज्यांनी पैसे घेतले त्यांना जे आहे ते आता घेऊन जात आहेत आणि यापूर्वी देखील जे काही पुरुष होते ज्यांनी कोणी मतदारांनी पैसे घेतलेले आहेत त्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। मात्र आता याच्यानंतर पुढे काय होतं हे बघणं जे आहे गरजेचं ठरणार आहे। बदलापूर शहरातून ही खरं तर पहिली तक्रार नसून बदलापूर शहरामध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जे आहे मतदारांना पैसे देऊन कुठेतरी दिशाभूल करण्याचं काम सुरू होतं आणि आज देखील जे आहे असा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे। आपण या साईडला जर बघत असाल तर पोलीस प्रशासन जे आहे आपल्याला बघायला मिळत आहेत आणि त्यांनी आता सगळे ज्यांनी कोणी पैसे घेतलेले आहेत त्यांनी ताब्यात घेतलेला आहे। मात्र आता यांच्यावर काही कारवाई होणार का हा खूप मोठा जो आहे प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण होतोय। परंतु त्याचबरोबर पोलिसांनी दिलेल्या काही माहितीनुसार असं देखील सांगितलं जात आहे की त्यांनी ज्यांना कोणाला पेमेंट देत होते त्या ज्या महिला आहेत त्यांचे काही वेतन जे आहे बाकी होतं आणि ते पैसे देत होते। आता नेमकं हे मतदारांना वोटिंगचे पैसे होते का वेतनचे पैसे होते हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाहीये आणि ते आता स्पष्टीकरणाचं काम जे आहे पोलीस प्रशासन त्या ठिकाणी करत आहे। तर तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच येऊ देत। आपण जर बघत असाल तर या ठिकाणी आपल्याला ज्यांनी कोणी पैसे घेतले होते ते सर्वचे सर्व जे आहेत या ठिकाणी आपल्याला पोलीस त्यांना घेऊन आलेले आहेत। या पुढचे जे काही अपडेट्स असतील आम्ही तुम्हाला ते बदलापूरच्या माध्यमातून दाखवणार आहोत। चालू ठेवा। पुढील तपास जो आहे आता पोलीस प्रशासन करताना आपल्याला बघायला मिळत आहेत। नेमकं काय घडलेलं आहे बघत आहोत आपण। तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर ते देखील नक्कीच येऊ द्या। गेल्या काही दिवसांपूर्वी देखील आपण बघितलं होतं की एका पक्षाच्या माध्यमातून जे आहे प्रभाग क्रमांक 1 मध्ये जे काही उमेदवार आहेत त्यांना पैसे वाटप करण्याचं जे आहे सर्रासपणे काम सुरू होतं आणि आज देखील असाच धक्कादायक प्रकार जो आहे घडताना आपल्याला बघायला मिळतोय। मात्र याच भूलथापांना बळी पडून बदलापूर शहरातील नागरिक जे आहे त्यांचं मतदान करतील का की बदलापूर शहराचा विकास लक्षात घेत योग्य त्या उमेदवाराला वोटिंग करतील। जसं की आपण वारंवार सांगत असतो की यंदाच्या वर्षीची निवडणूक ही पैशाची निवडणूक आहे असं सांगितलं जातंय। तर नेमकं बदलापूर शहरातील नागरिक जे आहेत पैसे बघतील की काय हे बघणं जे आहे आता गरजेचं ठरणार आहे। तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ देत। बदलापूर पश्चिम परिसरामध्ये जे आहे हा संपूर्ण प्रकार घडलेला जो आहे आपल्याला बघायला मिळतोय। बदलापूर पश्चिम रिलायन्स डिजिटलच्या जवळ जे आहे साईबाबा मंदिराजवळ सानेवाडीच्या जवळच जे आहे या मतदारांना जे आहे पैसे वाटप करण्यात येत होते सर्रासपणे। आपला पार्ट 1चा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता की नेमकं काय घडलेलं आहे ते माहिती घेण्याचा आपण लवकरच जे आहे प्रयत्न करणार आहोत। तुम्ही जर बघत असाल तर या ठिकाणी जे आहे अनेक पोलिस जे आहेत आता त्या ज्यांनी कोणी पैसे घेतले होते त्यांना घेऊन गेलेले आहेत। परंतु पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आपल्याला अशी माहिती सुद्धा समोर येते की नेमकं ज्यांनी कोणी पैसे वाटले ते असं देखील स्पष्टीकरण करतायत की त्यांचं वेतन बाकी होतं आणि आम्ही ते वेतन जे आहे त्या महिलांना आणि त्या पुरुषांना देत होतो। मात्र मग जर वेतन देत होते तर पॅकेट सर्रासपणे जे आहे पार्ट 1 मध्ये जर तुम्ही बघाल तर तुम्हाला सर्रासपणे पॅकेट जे आहेत ते बघायला मिळतील। नेमकं काय घडलं आहे याची संपूर्ण माहिती जी आहे आपण लवकरच जो आहे घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि पुढचा जो काही तपास आहे तो पोलिसांच्या माध्यमातून आता सुरू असलेला आपल्याला बघायला मिळतोय। ठीक आहे, सावलीत घेऊया थोडंसं।
तो गरम होणार नाही. तपास जो आहे तो केला जातो आहे. पुढील तपास जो आहे तो आता सध्या सुरू आहे आणि लवकरच जी काही माहिती मिळेल आम्ही ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा जो आहे तो प्रयत्न करणार आहोत. काय बोलताय? कुठे या ना, चला ना, दाखवा ना, मी हे टाकते. तर आपण जर बघत असाल तर या ठिकाणी जागेवर जो आहे पंचनामा केले जाणार आहे आणि त्याची देखील माहिती जी आहे आपण लवकरच घेणार आहेत. भरत नवगिरे जे आहे त्यांच्या माध्यमातून हे जे कोणी पैसे वाटप करत होते मतदारांना त्यांना पकडण्यात आलेलं आहे. नेमकं आता या पुढचं जे प्रकरण आहे ते काय होणार आहे ते बघणं या ठिकाणी गरजेचं ठरणार आहे. अवघ्या एकाच दिवसांवरती म्हटलं तरी चालेल. उद्याचा 1 आणि 2 दिवस गेले तर तिसऱ्या दिवशी जी आहे ती मतदान आता प्रक्रिया पार पडणार आहे मंगळवारी आणि त्याच दिवशी आज जे आहे शनिवारी अशी ही घटना घडते आहे. मग याच सर्व घटनांमुळे जे आहे बदलापूरमधील नागरिक जे आहे नेमकं मतदान करतील कोणाला, निवडणुकीवरती याचा काही परिणाम होईल का हे देखील जे आहे बघणं गरजेचं ठरणार आहे. आता शिवसेना पक्षाच्या माध्यमातून अनेक भाजपाचे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांनी मतदान जे आहे मतदारांना पैसे वाटप केले आणि तेच काही इथे जे आहे आपल्याला बघायला मिळालं आहे. माहिती द्या ना तोपर्यंत. दादा नेमकं काय घडलं या ठिकाणी? आम्ही ज्यावेळी प्रचार करत फिरत होतो त्यावेळी बीजेपीचे राजन घोरपडे यांचे कार्यकर्ते मंडलिक म्हणून हे त्यांच्या कार्यालयातनं ज्यावेळी पैशाची पाकिटे घेऊन निघाले त्यावेळी आमच्या मुलांनी त्यांचा पाठलाग केला आणि मला सांगितलं की असे पाकिटे इथून निघले. मी बरोबर त्यांना रेड हँड त्या सानेवाडीमध्ये तिथे टर्नवरती बाईकवरती त्यांच्या पिशवी लागलेली होती. त्या पिशवीमध्ये पैशाची पाकिटं होती आणि आम्ही ती लाईव्ह पकडलीत आणि पोलिसांना बोलवून घेतलेलं आहे आणि जी कारवाईची जी टीम असते निवडणूक आयोगाची त्यांना बोलवून घेतलेलं आहे. आता कारवाई चालू आहे. पुढील कारवाईला पोलीस आणि प्रशासन कारवाई. त्यांच्याकडनं काही स्पष्टीकरण देण्यात येत आहेत की ते वेतन जे आहे त्या महिलांना देत होते असं काही आहे का? महिलांचं वेतन जर का असेल तर ते महिलांचं वेतन देत नव्हते. हे होते 3,000 रुपये होते एका पाकिटामध्ये. एका वोट मागे त्यांनी 3,000 रुपयाचा पाकिटाचा कार्यक्रम चालू केला होता आणि तो आम्ही हाणून पाडलेला आहे बीजेपीचा आणि असे आम्ही प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे असेल आम्ही तिथे पकडणार आहोत. आता पुढचं प्रक्रिया काय सुरू आहे दादा? आता पुढची प्रक्रिया जी आहे ती पोलीस स्टेशनला आणलेलं आहे. निवडणूक आयोगाची जी टीम आहे ती सुद्धा आलेली आहे आणि पुढील कारवाई काय करतायत आता आम्ही पाहतोय आणि पुढील कारवाई ते करणार म्हणून आम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे. धन्यवाद. आपण जर बघत असाल तर धक्कादायक जी आहे बातमी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते आहे. कोण कार्यकर्ते होते काय बघितलं? मंडलिक जे भाजपाच्या प्रदेश कमिटीवरती कबुली दिली का काही? त्यांनी कबुली दिली की हो हे आम्ही महिलांचे पैसे वाटायला आलो आहोत. परंतु महिलांचे पैसे नव्हते. त्यांच्याजवळ स्लिपा सुद्धा होत्या. त्यांचा एक माणूस जो स्लिपा होता तो पटकन त्यांच्या मागे होता तो पळून गेला यांना पकडल्यानंतर आणि लगेच मग यांना आम्ही पोलीस स्टेशनला घेऊन आलो. परंतु 3,000 रुपयाची पाकिटं आमच्याजवळ लाईव्ह सगळं दिसलेलं आहे. हो आहेत पोलिसांकडे जमा आहेत. बघा 1-2 दाखवा ना आम्हाला बघूया आपण. 1-2 दाखवा. तर पुन्हा एकदा आपण प्रयत्न करूया पण आपल्याला मध्ये इथे मिळेल की नाही माहीत नाही. मध्ये जे आहे सध्या तपास सुरू आहे आणि असं सांगितलं जात आहे पार्ट 1 मध्ये जसं की आपण बघितलं सर्रासपणे जी पॅकेटं होती तिच्यामध्ये 3,000 रुपये होते आणि 3,000 रुपये एका वोटसाठी जे आहे ते मतदारांना दिले जात आहेत. त्या दिवशी देखील आपण बघितलं की त्या दिवशी देखील एका मताची किंमत जी आहे 3,000 रुपये भाजपा पक्षाच्या माध्यमातून राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून जी आहे ती देण्यात येत होती. आज देखील भाजपा पक्ष जो आहे आपल्याला बघायला मिळतोय. नंतर काही स्पष्टीकरण जे आहे येत आहे का हे बघणं जे आहे आता गरजेचं ठरणार आहे. बघत रहा आपले बदलापूर. स्वप्नालीसह धन्यवाद.